गर्भलिंग निदान कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात 20 जूनपासून सोनोग्राफी सेंटर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। गर्भलिंग निदान कायद्यानुसार डॉक्टरांना विविध नोंदी ठेवाव्या लागतात आणि त्यात त्रुटी आढळल्यास गर्भलिंग निदान केल्याचा ठपका ठेवत सोनोग्राफी मशीन्स जप्त करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार अनेक सोनोग्राफी सेंटरमधील मशीन क्षुल्लक कारणावरून जप्त करण्यात आल्या आहेत। त्यामुळे ही जाचक तरतूद मागे घ्यावी अशी मागणी रेडिओलॉजिक अँड इमेजिंग असोसिएशनने केलेली आहे। मागणी मान्य न झाल्यास 20 जूनपासून राज्यातील सोनोग्राफी सेंटर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। आम्हाला जे फॉर्म भरायचे असतात त्याच्यात जर काही चुका राहिल्या किंवा एखादी सही करायची राहिली, एखादी तारीख चुकली, कारण हे काम कसं असतं की आम्ही आमच्या कामाशिवाय ते काम करतो। मग काही वेळेला आम्हाला आमच्या स्टाफकडनं करून घ्यायला लागतं आणि त्या किरकोळ चुकीसाठी कारवाई काय करतात तर तुम्ही गर्भलिंग निदान केलं असं त्याचा उल्लेख करतात आणि त्यावर लगेच मशीन जप्त करतात, आमचं मशीन सील करतात। त्यामुळे आम्हाला आमचं काम करता येत नाही। मग आमचं म्हणणं काय आहे की त्यांनी आम्हाला एक सूचना द्यावी, एक 24 तासाची मुदत द्यावी की ज्या क्लेरिकल चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त करून घ्या, आमच्याकडे हे सांगा त्या परत। पण तसं होत नाही। त्यामुळे मग आमचं म्हणणं आहे की असं तुम्ही करत जाऊ नका, क्षुल्लक कारणासाठी आम्हाला त्रास देऊ नका।